नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासामध्ये आपण युनिट 1 मधील 1.1 ही कविता पाहिलेली आहे. त्यामधील ॲक्टिव्हिटीज काही क्वेश्चन सुद्धा आपण पाहिलेले आहोत. आता मी सेकंड टॉपिक चालू करतोय. 1.2 द फन दे हॅड, त्यांनी मजेत घालविलेला वेळ, त्यांनी अत्यंत आनंदामध्ये घालवलेली वेळ. यामध्ये बाळांनो, आजपासून 100 वर्षाने शिक्षण पद्धती कशी असेल, शाळा किंवा शैक्षणिक साहित्य कशी असेल, आणि त्या मुलांना आजपासून 100 वर्षाने असणाऱ्या शाळेमधील मुलांना आजची शिक्षण पद्धती, हे पुस्तके, वया पाहून काय वाटेल, याबद्दल एक काल्पनिक गोष्ट आयझॅक ॲसिमोव्ह यांनी या टॉपिकमध्ये सांगितले आहेत. एक काल्पनिक कथा या टॉपिकमध्ये सांगितलेले आहे. बघा, मार्जी हा टॉपिक चालू करतोय. द फन दे हॅड, त्यांनी अगदी मजेत घालविलेला वेळ. मार्जी हे एका मुलीचे नाव आहे. इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. त्या रात्री मार्जीने तर तिच्या डायरीमध्ये याविषयी लिहिले सुद्धा. मार्जी त्या रात्री तिच्या डायरीमध्ये याविषयी लिहिले सुद्धा. ऑन पेज हेडेड 17 May 2157 शी रोट, टुडे टॉमी फाउंड अ रियल बुक. 17 मे 2157च्या मंतळ्याखाली त्या पानावर तिने लिहिले की आज टॉमीला एक खरे पुस्तक सापडले. बघा, 2157चा कालखंड, म्हणजेच 21वे शतक, 2020 आता आहे. 2157 मध्ये, म्हणजे जवळपास 130 वर्षानंतर तेव्हा शिक्षण पद्धती कशी असेल आणि त्या मुलांना आपली शिक्षण पद्धती कशी वाटेल, याबद्दल हा टॉपिक आहे. मार्जीने 17 मे 2157 या मंतळ्याखाली लिहिले, आज टॉमीला एक खरे पुस्तक सापडले. खरेखुरे पुस्तक सापडले. त्या काळात पुस्तके माहीत नव्हते. लॅपटॉप, संगणक याद्वारेच ते शिकायचे. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ते पुस्तक खूपच जुने होते. ते पुस्तक खूपच जुने होते. मार्जीज ग्रँडफादर once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. मार्जीचे आजोबा तिला असे सांगितले की जेव्हा मार्जीचे आजोबा एक छोटेसे मूल होते, एक छोटा लहान वयामध्ये होते, तेव्हा त्यांचे आजोबा मार्जीच्या आजोबांना सांगितले होते की एक असा काय होता की जेव्हा सर्व गोष्टी कागदावर छापल्या जायच्या, सर्व गोष्टी कागदावर लिहिल्या जायच्या, की जे आपण अनुभवतोय, जे आपण शिकतोय वेगवेगळ्या पुस्तकांमधून. बघा, मार्जीचे आजोबा एकदा मार्जीला सांगितले, जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांचे आजोबा त्यांना सांगितले की एक असा कालखंड होता की जेव्हा सर्वच गोष्टी कागदावर छापल्या जायच्या. They turned the pages which were yellow and crinkly, चुरगाळलेले, दुमडलेले, and it was awfully funny to read words that stood still
instead of moving the way they were supposed to on a screen. बघा, जेव्हा ते दोघे पाने उघडले, जेव्हा पाने उलटले तेव्हा ती पाने पिवळसर, अगदी चुरगाळलेली, दुमडलेली होते. म्हणजे ते खूप जुने पुस्तक होते. आणि जेव्हा ते पाने उलटले तेव्हा ते अत्यंत पिवळे आणि दुमडलेले, चुरगाळलेले होते. त्यांना वाटत होतं की स्क्रीनवर ज्या पद्धतीने शब्द, संगणकाच्या स्क्रीनवर ज्या पद्धतीने शब्द इकडून तिकडे हलायचे, त्याऐवजी त्या पुस्तकामधील स्थिर शब्द वाचणं अगदी त्यांच्यासाठी खूप गमतीदारच होते. बघा, परत सांगतोय, अँड इट वॉज awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen. पडद्यावरती जसे हलत राहायला पाहिजे, जसे शब्द हलत होते, त्याऐवजी त्या पानावरील स्थिर शब्द वाचण्यास अगदीच गमतीदार होते हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणजेच त्या पुस्तकामध्ये शब्द एका ठिकाणी स्थिर होते, मात्र ते संगणकावर, लॅपटॉपवर शिकत होते. त्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर किंवा संगणकाच्या स्क्रीनवर ती शब्द इकडून तिकडे जायचे, मात्र की पुस्तकामधील स्थिर शब्द पाहून त्यांना अगदी गंमत वाटले. अशी पुस्तके, असे प्रिंटिंग ते कधीच पाहिले नव्हते. त्या जुन्या पुस्तकामधील स्थिर शब्द पाहून त्यांना आश्चर्य वाटले. And then when they turned back to the page before, it had the same words on it that it had when they read it the first time. बघा, आणि त्यांनी जेव्हा पुन्हा मागचे पान उलटून पाहिले तर काय, त्यावर त्यांनी आधी वाचलेलेच शब्द होते. बघा, and then when they turned back to the page before, it had the same words on it that it had when they read it the first time. आणि जेव्हा ते अगोदरचे पान उलटले तेव्हा त्या पानावरती त्यांनी पहिल्या वेळेस वाचलेलीच शब्द होते हे त्यांच्या लक्षात आलं. गी सेड टॉमी, व्हॉट अ वेस्ट. गीचा अर्थ की घाणेरे, शी किंवा अरे रे. टॉमी म्हणतो, काय कचरा आहे हा. बघा, किती नासाडी आहे. गी सेड टॉमी, व्हॉट अ वेस्ट. तेव्हा टॉमी, मार्जीचा भाऊ, म्हणाला, शी, किती कचरा आहे हा. वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे. जेव्हा तू हे पुस्तक वाचशील, जेव्हा हे पुस्तक तू पूर्ण वाचशील, तेव्हा नक्कीच तू हे पुस्तक फेकून द्यायची. वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे आय गेस. टॉमी म्हणतो, जेव्हा तू हे पुस्तक पूर्णपणे वाचशील तेव्हा नक्कीच तू हे पुस्तक फेकून द्यायची. आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन्स बुक्स ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. आपल्या टीव्हीच्या पडद्यावरती, आपल्या संगणकाच्या पडद्यावरती की लक्षावधी पुस्तके असली पाहिजे. नक्कीच ती पुस्तके भरपूर चांगले असले पाहिजे. आय वुडंट थ्रो इट अवे. मी ते काही केल्या फेकून देणार नाही. बघा बाळांनो, परत सांगतोय, आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन्स बुक्स ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोअर. आपल्या टीव्हीच्या
संगणकाच्या पडद्यावरती अशी लक्षावधी पुस्तके नक्कीच असणार आहेत आणि ही पुस्तके खूप चांगली असणार आहेत. आय वुडंट थ्रो इट अवे, मी हे अजिबात टाकणार नाही. सेम विथ माइंड सेड मार्जी. तेव्हा मार्जी म्हणाली मी सुद्धा अशी पुस्तके फेकून देणार नाही. She was 11 and hadn't seen as many telebooks as Tommy had. बघा, ती 11 वर्षाची होती आणि टॉमीकडे जेवढे चित्रफितीच्या स्वरूपात पुस्तिका टेलीबुक्स जेवढे टॉमीकडे होते तेवढे ती पुस्तके पाहिलेली नव्हती. शी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलीबुक्स ॲज टॉमी हॅड. ती फक्त 11 वर्षाची होती आणि टॉमीकडे जेवढे टेलीबुक्स होते तेवढी ती पुस्तके पाहिलेली नव्हती. ही वॉज 13. टॉमी हा 13 वर्षाचा होता. शी सेड व्हेअर डिड यू फाइंड इट. तेव्हा मार्जी म्हणाली त्या टॉमीला, टॉमी हे पुस्तक तुला कुठे मिळाले? शी सेड वेअर डू यू फाइंड इट. मार्जी टॉमीला म्हणते हे पुस्तक तुला कुठे सापडले? इन माय हाऊस. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन द ॲटिक पोटमाळा. की तो पोटमाळ्याकडे बोट करीत तो त्या पुस्तक वाचण्यामध्ये इतका मग्न होता, त्यामुळे फक्त त्या पोटमाळ्याकडे बोट करत न पाहता म्हणाला आमच्या घरामधील पोटमाळ्यामध्ये मला हे पुस्तक सापडले. इन माय हाऊस ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग इन द ॲटिक. न पाहता फक्त त्या पोटमाळ्याकडे बोट दाखवून टॉमी म्हणाला की आमच्या घरामधील पोटमाळ्यामध्ये हे पुस्तक सापडले. व्हॉट्स इट अबाउट. तेव्हा मार्जी विचारते हे पुस्तक कशाविषयी आहे? स्कूल, शाळा. तेव्हा टॉमी म्हणतो हे पुस्तक शाळेविषयी असते. मार्जी वॉज scornful, तिरस्कृत. स्कूल, what's there to write about school? I hate school. शाळा हे शब्द ऐकल्यानंतर मार्जीला तिरस्कार वाटतो. शाळेविषयी लिहिण्यासारखं काय आहे? मला शाळेचा तिरस्कार वाटतो अशी मार्जी म्हणते. मार्जी जेव्हा शाळा हे शब्द ऐकते तेव्हा ती तिरस्कृतपणे म्हणते शाळेविषयी लिहिण्यासारखं काय आहे? मी शाळेचा तिरस्कार करतोय. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाऊ शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. मार्जीला नेहमीच शाळेचा तिरस्कार वाटायचा, पण आता मार्जीला शाळेचा नेहमीच तिरस्कार वाटायचा, पण याहीपेक्षा आता तिला जास्त शाळेचा तिरस्कार वाटू लागला. या अगोदरपेक्षा तिला ती शाळेचा अधिकच तिरस्कार करू लागली. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाऊ शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. बघा, मार्जी नेहमीच शाळेचा तिरस्कार करायची, पण आता याही अधिपेक्षा ती शाळेचा अधिकच तिरस्कार करू लागली. The mechanical teacher had been giving her test after test in geography and she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. बघा, मेकॅनिकल टीचर तिला एका पाठोपाठ एक म्हणजे तो संगणक तिला एका पाठोपाठ एक भूगोलाच्या टेस्ट देत होते, पण मार्जी अधिक वाईट कामगिरी करीत होती.
मार्जी अधिक वर्स परफॉर्मन्स वाईट कामगिरी करत होती. शेवटी तिच्या आईने वैतागून आपल्या डोक्याला हात लावला. म्हणजेच शेवटी मार्जीची आई दुःखाने मान हलविली, सॉरफुली दुःखाने मान हलविली आणि ती तिला काउंटी इन्स्पेक्टर एका विशेष शिक्षकांच्याकडे घेऊन गेली. बघा परत सांगतोय. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी अँड शी हॅड बीन डुईंग worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. Mechanical teacher तिला भूगोलामधील एका पाठोपाठ एक टेस्ट देत होते, मात्र ती अधिक वाईट कामगिरी करीत होती. यामुळे या वाईट कामगिरीला वैतागून तिची आई दुःखाने मान डोलावली आणि वैतागून मार्जीला काउंटी इन्स्पेक्टर एका विशेष शिक्षकांच्याकडे घेऊन गेले. ही वॉज अ राउंड लिटिल मॅन विथ अ रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायस अँड वायर्स. लालसर चेहऱ्याचा तो एक गोल घुमट असा. थोडक्यात काय, गोल सशक्त गुटगुटीत असा एक माणूस होता आणि त्याच्याकडे डायल्स वायर्स अशा साधनांनी भरलेली पेटी होती. ही वॉज अ राउंड लिटिल मॅन with a red face and a whole box of tools with dials and wires. लालसर चेहऱ्याचा तो एक गुटगुटीत गोल असा एक माणूस होता आणि त्याच्याकडे डायल्स वायर्स असणारी एक साधनांची साहित्यांची पेटी होती. He smiled at Margie and gave her an apple. Then took the teacher apart. बघा त्या काउंटी इन्स्पेक्टरनी मार्जीकडे बघून हसले, तिला एक ॲपल दिले आणि मग शिकवण्याचे भाग वेगवेगळे केले. कारण ते संगणकाच्या मार्फत शिकवत होते. तिला कोणता विषय जमत नव्हते, त्या पद्धतीने शिक्षकांचे भाग वेगवेगळे केले. म्हणजेच शिकवण्याचे भाग वेगवेगळे केले, त्या संगणकावरती शिकवण्याचे भाग वेगवेगळे केले. मार्जी हॅड होप्ड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन, बट ही न्यू हाऊ ऑल राईट. After an hour or so, there it was again, large, black, ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. बघा त्या काउंटी इन्स्पेक्टरना ते सर्व परत कसे जोडावे हे माहीत असायला नको अशी मार्जी आशा केली होती. पण त्या काउंटी इन्स्पेक्टरना सर्व गोष्टी चांगल्या माहीत होत्या आणि सर्व ती यंत्रणा वायर डायल्स जोडून झाल्यानंतर एका तासाने परत त्या मोठ्या स्क्रीनवर मोठ्या काळ्या अगली स्क्रीनवर काही धडे दाखविण्यात आले आणि काही प्रश्न विचारण्यात आले. बघा परत पहा. Margie had hoped he wouldn't know how to put it together again, but he knew how all right, and after an hour or so, there it was again, large, black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. बघा मार्जीला वाटत होते की ते सर्व पुन्हा कसे जोडायचे हे काउंटी इन्स्पेक्टरना
माहीत नसेल, पण त्यांना सर्व काही माहीत होते आणि सुमारे तासाभरात सर्व गोष्टी व्यवस्थित जोडून परत मोठा काळा आणि कुरूप असा स्क्रीन ज्याच्यावर काही धडे दाखविले गेले होते आणि त्याच्या पाठीमागे सर्व क्वेश्चन्स विचारण्यात आले. दॅट वॉजंट सो बॅड, ते इतके वाईट नव्हते. दॅट वॉजंट सो बॅड, ते इतके वाईट नव्हते. द पार्ट मार्जी हेटेड वॉज द स्लॉट. स्लॉट एक विभाग, एक ते विभाग म्हणा, शब्दशः खाच असा याचा अर्थ होतो. इथे शब्दशः विभाग शब्दशः घेऊ नका, स्लॉट म्हणा. द पार्ट मार्जी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. ते इतके वाईट नव्हते, पण मार्जीला सर्वात अधिक या विभागाचा तिरस्कार वाटत होता, ज्या ठिकाणी तिला तिचा गृहपाठ ठेवावे लागायचे आणि टेस्ट पेपर्स द्यावे लागायचे. त्या सिस्टीममधील स्लॉट याच विभागाचा मार्जीला खूप तिरस्कार वाटायचा, ज्या ठिकाणी तिला तिचे गृहपाठ ठेवावे लागायचे आणि पेपर्स टेस्ट करावे लागायचे. चाचणीचे पेपर्स द्यावे लागत होते. शी ऑलवेज had to write them out in punch code. Punch code सांकेतिक लिपी. They made her learn when she was 6 years old, and the mechanical teacher calculated the marks in no time. जेव्हा ती 6 वर्षाची होती तेव्हा ती जी सांकेतिक लिपी शिकलेली होती त्या सांकेतिक लिपीमध्येच तिला नेहमी ते सर्व लिहावे लागायचे, कारण संगणकामध्ये त्या लॅपटॉपवरती ती वयाच्या 6व्या वर्षी जी सांकेतिक लिपी शिकली होती त्या सांकेतिक लिपीमध्येच तिला लिहाव्याचे लागायचं. बघा परत पंचकोड. ती 6 वर्षाची असल्यापासून, परत इंग्लिशमध्ये वाचतोय, शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन पंच कोड. दे मेड हर अलर्ट when she was 6 years old, and the mechanical teacher calculated the marks in no time. ती 6 वर्षाची असल्यापासून त्यांनी तिला पंच कोड एक विशिष्ट सांकेतिक लिपी शिकायला लावले होते आणि त्या लिपीमध्येच तिला उत्तरे लिहावी लागत आणि मग लगेचच मेकॅनिकल टीचर तिचे गुण मोजत. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाइम. मग क्षणार्धात मेकॅनिकल टीचर तिचे गुण लगेचच मोजत असे. The inspector had smiled after he was finished and patted Margie's head. ते मेकॅनिकल टीचर त्यांचे काम संपवल्यानंतर थोडेसे मार्जीकडे बघून हसले आणि मार्जीच्या डोक्यावर थोपटले. बघा, the inspector had smiled after he was finished and patted Margie's head. ते इन्स्पेक्टर त्यांचे काम झाल्यानंतर थोडे हसले आणि मार्जीच्या डोक्यावर थोपटले. He said to her mother, "It's not the little girl's fault, Mrs. Jones." मग ते काउंटी इन्स्पेक्टर मार्जीच्या आईस म्हणाले, मिसेस जोन्स, हा या छोट्या मुलीचा दोष नाही आहे. तिला काय येत नाही आहे, ती वाईट कामगिरी करते आहे, हा या छोट्या मुलीचा दोष नाही आहे. He said to her mother, "It's not the little girl's fault, Mrs. Jones." तेव्हा काउंटी इन्स्पेक्टर तिच्या आईस म्हणाले, मिसेस जोन्स, हा या छोट्या मुलीचा दोष नाही आहे. आय थिंक
the geography sector was geared a little too quick. Geared म्हणजे पुढे जाणे, जलदपणे पुढे जाणे. मला वाटतं की या संगणकामधील जो भूगोलचा विभाग आहे तो खूप वेगाने पुढे जात होता, त्यामुळे तिला काही समजलं नसेल, त्यामुळे तिला काही कळले नसेल. आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटिल टू क्विक. मला वाटतं की भूगोलचा विभाग थोडेसे अधिक जलदपणे पळत होता, म्हणून असं झालं असेल. दोज थिंग्स हॅपन समटाइम्स. अशा गोष्टी काही वेळेस घडतात, अशा गोष्टी काही वेळेस घडतात. I have slowed it up to an average 10 years level. सरासरी 10 वर्षाच्या वयोगटापर्यंत मी या विभागाला स्लो केलेलो आहे, या विभागाची गती कमी केलेलो आहे. I have slowed it up to an average 10 years level. सरासरी 10 वर्षाच्या वयोगटापर्यंत मुलांच्या साठी मी ही सिस्टीम स्लो केलेलो आहे. ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ अर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. समाधानकारक. आणि खरे म्हणजे तिची सरासरी प्रगती अगदी समाधानकारक आहे. काउंटी इन्स्पेक्टर म्हणाले, आणि खरं सांगायचं म्हणजे तिची सरासरी कामगिरी अगदी समाधानकारक आहे. अँड ही पॅटेड मार्जीज हेड अगेन. असं म्हणून की ते परत मार्जीचे डोके थोपटले, असे म्हणून परत पुन्हा एकदा की मार्जीच्या डोक्यावर कौतुकाने, आनंदाने, अभिमानाने थोपटले. मग काय झालं? मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. मार्जी निराश होती, मार्जी निराश झाली. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. तिला असे वाटले होते की ते त्या टीचरना पूर्णपणे बाजूला घेतील, म्हणजे पूर्णपणे शिक्षण ती सिस्टीम थांबवतील. She had been hoping they would take the teacher away together. ती अशी आशा करीत होती की ते त्या शिक्षकांना पूर्णपणे, त्या टीचरना पूर्णपणे बाजूला घेतील. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. ब्लँक आउट पूर्णपणे पुसला जाणे, बंद होणे. एकदा ते टॉमीच्या शिक्षकांना जवळपास 1 महिना पूर्णपणे बाजूला घेतले होते, पूर्णपणे बंद केले होते, कारण त्यामधील इतिहासाचा विभाग पूर्णपणे पुसला गेला होता. इतिहासाचा विभाग पूर्णपणे पुसला गेला होता. बघा परत. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. ते एकदा टॉमीच्या शिक्षकांना जवळपास 1 महिना दूर केलेले होते, कारण इतिहासाचा विभाग पूर्णपणे पुसला गेला होता. So she said to Tommy, why would anyone write about school? आणि म्हणून मार्जी टॉमीला म्हणाली की कोणी शाळेबद्दल कसं काय लिहू शकते, Why would anyone write about school? त्यामुळे मार्जीने टॉमीला विचारली, कुणी शाळेबद्दल का लिहितील? Why would anyone write about school? कुणी शाळेविषयी का लिहितील? Tommy looked at her with very superior eyes. सुपिरियर आईज म्हणजे गर्विष्ठपणे, खोरीने. टॉमी त्याला अति कळते, खूप शहाणा आहे, या भावनेने टॉमी तिच्याकडे अगदीच घमेंडीने पाहिला. टॉमी लुक्ड ॲट हर
विथ व्हेरी सुपेरियर आईज, तेव्हा टॉमी मार्जीकडे अगदीच घमेंडीने पाहिला आणि म्हणाला, बिकॉज इट्स नॉट आवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड, कारण मूर्ख मुली, ती शाळा आमच्या शाळेसारखी नाही आहे. बिकॉज इट्स नॉट आवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड, कारण मूर्ख मुली, ती शाळा आमच्या सारखी नाही आहे. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स अगो. ही अगदी जुन्या प्रकारची शाळा आहे की जी शेकडो वर्षापूर्वी होती. शेकडो वर्षापूर्वी असणारी ही अत्यंत जुन्या प्रकारची ती शाळा आहे. ही ॲडेड लॉफ्टिली अगदी गर्वाने, प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली, सेंचुरीज ॲगो, अगदी शेकडो वर्षापूर्वी हे शब्द परत काळजीपूर्वक उच्चारत तो गर्वाने म्हणाला, अगं मूर्ख मुलगी, ती शाळा आमच्या शाळेसारखी नव्हती, की ती अगदी जुनी शेकडो वर्षापूर्वीची शाळा होती. अगदी शेकडो वर्षापूर्वी अशा प्रकारची शाळा होती. टॉमीला खूपच कळते आणि त्या मार्जीला काय कळत नाही. या भावनेने तो बोलला, तिला दुखावला गेला. बघा, मार्जी वॉज हर्ट, मार्जीला वाईट वाटले. वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाइम. तेव्हा कोणत्या प्रकारची शाळा होती हे मला, कशी होती हे मला माहीत नाही. वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाइम. त्यांना कोणत्या प्रकारची शाळा होती, कोणत्या प्रकारच्या शाळेमध्ये ते जगत होते हे मला माहीत नाही आहे. She read the book over his shoulder for a while, then said, anyway, they had a teacher. मग त्या टॉमीच्या पाठीमागे, ओव्हर हिज शोल्डर म्हणजे त्याच्या पाठीमागे, मग टॉमी कुठेतरी बाहेर गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे तिने थोडा वेळ ते पुस्तक वाचले आणि म्हणाली, काही असो, त्यांना तेव्हा शिक्षक होते असायचे. एनिवे दे हॅड अ टीचर. बघा, शी रेड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ व्हाईल, देन सेड एनिवे दे हॅड अ टीचर. मग मार्जी टॉमीच्या पाठीमागे ते पुस्तक थोडा वेळ वाचली आणि म्हणाली, काही असो, त्यांना त्या काळामध्ये शिक्षक होते. Sure, they had a teacher, but it wasn't a regular teacher, it was a man. नक्कीच त्यांना शिक्षक होते, पण आमच्यासारखे मेकॅनिकल शिक्षक नव्हते, तो एक माणूस होता. But it wasn't a regular teacher, it was a man. नक्कीच त्यावेळेस त्यांना एक शिक्षक होते, पण ते आमच्यासारखे मेकॅनिकल शिक्षक नव्हते, तर ते एक व्यक्ती होते. अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? एक माणूस शिक्षक कसा का असू शकेल, असे मार्जीला प्रश्न पडतो. कारण ते सगळे संगणकावर, टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर शिकत होते. एक माणूस कसा काय शिक्षक असू शकेल? वेल, he just told the boys and girls things and gave them homework and asked them questions. तो टॉमी म्हणतो, ते शिक्षक मुला-मुलींना काही गोष्टी सांगायचे, त्यांना होमवर्क द्यायचे आणि त्यांना प्रश्न सुद्धा विचारायचे. When he just told the boys and girls things and gave them homework and asked them questions. तेव्हा टॉमी म्हणतो, ते शिक्षक मुला-मुलींना काही गोष्टी सांगायचे, त्यांना होमवर्क द्यायचे आणि त्यांना काही क्वेश्चन सुद्धा विचारायचे. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. पण माणूस तर एवढा हुशार नसतो. बघा, असा मार्जीला प्रश्न पडतो.
अ मॅन इज अन स्मार्ट इनफ, पण माणूस तर एवढा हुशार नसतो. शुअर ही इज. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. नक्कीच हुशार नसतो. माझ्या टीचरना जे माहीत आहे ते जवळपास सगळेच माझ्या बाबांना माहीत आहे. शुअर ही इज, नक्कीच ते खूप हुशार नव्हते. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. माझ्या शिक्षकांना जे माहीत होतं तेवढे माझ्या वडिलांना सुद्धा माहीत आहे. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच ॲज बेच्या खात्री असणे. बघा, ही नोज ऑलमोस्ट ॲज मच ॲज बेच्या, मला खात्री आहे की, टॉमी म्हणतो मला खात्री आहे त्यांना तेवढं सगळं माहीत असणार आहे. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच ॲज बेच्या, मला खात्री आहे की त्यांना सगळंच माहीत आहे. मार्जी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. मार्जी टॉमीशी वाद घालण्या इतपत तयार नव्हते. डिस्प्यूट वाद. मार्जी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. मार्जी की त्याच्याशी वाद घालण्या इतपत तयार नव्हती. शी सेड आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. तेव्हा मार्जी म्हणाली की मला शिकवण्यासाठी माझ्या घरामध्ये मला असे अनोळखी व्यक्ती नको आहे. बघा, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. मार्जी म्हणाली मला शिकवण्यासाठी माझ्या घरामध्ये असे स्ट्रेंज मॅन, अनोळखी व्यक्ती कोणी नको आहे, मला आवडणार नाही. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. तेव्हा टॉमी मोठ्याने हसतो, कारण टॉमीला खूप ते विचित्र वाटतं मार्जीचं बोलणं. मार्जीला वाटलं की ते शिक्षक जे व्यक्ती असायचे ते प्रत्येकाच्या घरात जाऊन शिकवायची की काय असं वाटायचं. पण मार्जी म्हणाली की मला शिकवण्यासाठी माझ्या घरामध्ये कोणता अनोळखी व्यक्ती येणं मला आवडणार नाही. या गोष्टीवर टॉमी मोठ्याने हसतो आणि म्हणतो, यू डोंट नो मच मार्जी. मार्जी, तुला खूप काही माहीत नाही आहे शाळेबद्दल. त्या काळामधल्या शाळेबद्दल तुला खूप काही माहीत नाही आहे. द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. ते शिक्षक असे घरामध्ये राहत नसायचे. द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. ते शिक्षक असे घरामध्ये राहत नव्हते. They had a special building and all the kids went there. त्यांच्याकडे एक विशिष्ट इमारत, शाळा होती आणि सर्व मुले तेथे जायचे. They had a special building and all the kids went there. त्यावेळेस ते शिक्षक घरामध्ये राहत नव्हते, तर त्यांच्याकडे खास अशी इमारत की ज्याला ते शाळा म्हणायचे, अशी खास इमारत होती आणि सर्वच मुले तिकडे शिकायला जायचे. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. आणि सर्वच मुले एकच गोष्ट शिकायचे का असे मार्जी विचारते. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. आणि सर्वच लहान मुले एकच गोष्ट शिकायचे का? शुअर इफ दे वेअर द सेम एज. टॉमी म्हणतो नक्कीच, जर ते एकाच वयोगटामधील असतील तर ती सर्व मुले सारख्याच गोष्टी शिकायचे. शुअर इफ दे वेअर द सेम एज. नक्कीच जर ते एकाच वयोगटामधील असले तर ते सेमच शिकायचं. बाळू बघा पुढे. But my mother says a teacher has to be
adjusted to fit the mind of each boy and girl it teaches, and each kind has to be taught differently. मार्जीला फक्त तिच्या शाळेबद्दलच माहीत होते, तर मार्जी म्हणते, पण माझी आई असे म्हणते की शिक्षकांना प्रत्येक मुलगा किंवा मुलगीच्या मनानुसार ॲडजस्ट व्हावं लागतं आणि प्रत्येक मुलाला वेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं अशी माझी आई म्हणते. मग सगळ्याच एकत्रितपणे एकच गोष्ट त्या मुलाला ते कसं काय शिकवायचंय. बघा मार्जी काय म्हणते परत, बट माय मदर सेज a teacher has to be adjusted to fit the mind of each boy and girl it teaches, and that each kid has to be taught differently. पण माझी आई म्हणते की शिक्षकांना ते शिकवत असणाऱ्या प्रत्येक मुलगा आणि मुलीच्या मनानुसार ॲडजस्ट व्हावं लागतं आणि प्रत्येक मुलाला वेगळ्या पद्धतीने वेगळे शिकवलं जातं अशी म्हणते. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे दे. हीच गोष्ट ते शिक्षक त्यावेळेला करीत नव्हते. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे दे. तेव्हा टॉमी म्हणतो हीच गोष्ट ते शिक्षक त्यावेळेस करीत नव्हते. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. जर तुला हे पुस्तक आवडत नसेल तर तू ते वाचू नकोस. बघा टॉमी काय म्हणतो, इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. जर तुला हे पुस्तक आवडत नसेल तर तुला ते वाचायचं काही गरज नाही. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. मार्जी सेड क्विकली. मार्जी तेव्हा लगेचच म्हणाली की मला हे आवडले नाही असे म्हणालेच नाही. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. मला हे आवडले नाही असे मी म्हणालेच नाही. She wanted to read about those funny schools. त्या गमतीदार शाळेविषयी तिला वाचायचे होतेच. She wanted to read about those funny schools. त्या गमतीदार शाळेविषयी त्यांना वाचावसे वाटायचेच. They weren't even half finished when Margie's mother called Margie school. ते दोघे त्यांचं बोलणं अजून संपवले नव्हते तितक्यातच मार्जीची आई बोलावली, मार्जी आता शाळा आहे चल. बघा घरातच शाळा होती, संगणकाच्या माध्यमातून ते शिकायचे. त्या दोघांचे बोलणे अजून पूर्ण झाले नव्हते तितक्यातच मार्जीच्या आईने तिला हाक मारली आणि म्हणाली, मार्जी शाळेची वेळ झाली. बघा मार्जीची शाळा कोणत्या प्रकारे होती. मार्जी लुक्ड अप, नॉट एट ममा. मार्जी आईकडे पाहिली, आई अजून नाही. बघा मार्जी लुक्ड अप अँड नॉट एट ममा. मार्जी आईकडे पाहिली आणि म्हणाली, आई अजून नाही ग. नाऊ सेड मिसेस जोन्स अँड इट्स प्रोबॅबली टाइम फॉर टॉमी टू. तेव्हा मिसेस जोन्स म्हणजे मार्जीची आई म्हणते, आत्ताच तुझी शाळा आहे आणि कदाचित टॉमीसाठी सुद्धा हीच वेळ आहे. टॉमीची सुद्धा शाळेची हीच वेळ आहे. मार्जी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. तेव्हा मार्जी टॉमीला म्हणाली की शाळा सुटल्यानंतर तुझ्यासोबत हे पुस्तक मी आणखीन वाचू शकेन का. कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. तेव्हा मार्जी टॉमीला म्हणाली की शाळा सुटल्यानंतर हे पुस्तक मी तुझ्यासोबत अधिक वाचू शकेन का. मे बी ही सेड नॉन चॅलेंटली. नॉन चॅलेंटली बेफिकीरपणे.
मे बी ही सेड नॉन चॅलेंटली. अगदी बेफिकीरपणे तो म्हणाला, ठीक आहे तू वाचू शकतेस, अगदी किंमत नसल्यागत सारखं, थोडक्यात आपल्या भाषेत किंमत नसल्यासारखे अगदी बेफिकीरपणे, ठीक आहे तू वाचू शकतेस. ही वॉक्ड अवे whistling, the dusty old book tucked beneath his arm. ते धूळसट जुने पुस्तक त्याच्या काखेमध्ये खोचत गुणगुणत तो तेथून निघून गेला. ही वॉक्ड अवे whistling, the dusty old books tucked, खोचणे beneath his arm, आणि मग तो ते जुने धूळ खात असलेले पुस्तक त्याच्या काखेमध्ये खोचत सिट्टी मारत तो तेथून चालत निघून गेला. मार्जी वेंट इन टू द स्कूल रूम. मग मार्जी तिच्या शाळेच्या खोलीमध्ये गेली. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. तिची शाळा तिच्या बेडरूमच्या पलीकडेच होती आणि मेकॅनिकल शिक्षक म्हणजे ते संगणक सुरू होता आणि तिचे वाट पाहत होता. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. मार्जीची शाळा तिच्या बेडरूमच्या जवळच होती आणि मेकॅनिकल टीचर सुरू होते, तो संगणक सुरू होता आणि त्या मार्जीचे वाट पाहत होता. It was always on at the same time every day except Saturday and Sunday, because her mother said little girls learn better if they learn at regular hours. शनिवार आणि रविवार सोडले तर तो मेकॅनिकल टीचर दररोज त्याच वेळी सुरू होते. शनिवार किंवा रविवार सोडले तर तो मेकॅनिकल टीचर दररोज त्याच वेळेस सुरू असायचा, कारण तिची आई म्हणायची जर मुले नियमित फिक्स वेळेत अगदी ठरवलेल्या वेळेत शिकले तर खूप चांगल्या पद्धतीने ते शिकतात. बघा, इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाइम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे, because her mother said little girls learn better if they learn at regular hours. शनिवार आणि रविवार सोडले तर तो मेकॅनिकल टीचर दररोज त्याच वेळेस सुरू असायचे, कारण तिची आई म्हणायची की छोट्या मुली जर ते नियमित अगदी वेळापत्रकानुसार त्या ठरवलेल्या वेळेमध्ये शिकले तर ते खूप चांगल्या पद्धतीने शिकतात. पण अजून छोटे छोटे 4 पॅसेजेस राहिलेले आहेत. शेवटी काय होतं म्हणजे भविष्यातील शिक्षण पद्धती आणि आत्ताची शिक्षण पद्धती यामधील फरक या टॉपिकमध्ये सांगण्यात आलेला आहे. आता वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे पुढील भाग संपणार नाही. अगदी थोडासा भाग राहिला आहे, तो भाग मी पुढच्या लेक्चरला संपवतोय. यानंतर हा पूर्ण युनिट फर्स्ट या ठिकाणी संपेल, कारण 1.3 ती एक कविता आहे. 1.4 1.5 हे 2 महत्त्वाचे धडे मी संपवले. त्यामुळे बाकीचा भाग पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू व्हेरी मच.